नमस्कार. आज आपल्यासमोर आहे द इकॉनॉमिक टाइम्सचा 17 डिसेंबर 2025चा अंक आणि सोबतच वित्त मंत्रालयाची एक महत्त्वाची सूचना. आता वरवर पाहिलं तर या सगळ्या वेगवेगळ्या बातम्या वाटतील, पण आज आपण प्रत्येक मथळ्याचा धागा पकडून एक मोठं चित्र विणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं आजच्या सगळ्या बातम्यांमधून एक समान धागा दिसतोय, तो म्हणजे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल. अगदी बरोबर. मग ती कॉर्पोरेट रणनीती असो, सरकारी धोरणं असोत किंवा तंत्रज्ञानातील नवी झेप. चला तर मग या सगळ्याची उकल करूया. खूप छान मुद्दा मांडला तुम्ही. आज आपण फक्त बातम्यांचं विश्लेषण नाही करणार, तर त्या एकमेकींशी कशा जोडलेल्या आहेत हे पाहणार आहोत. म्हणजे बघा, एका मोठ्या कंपनीच्या पुनर्रचनेचा परिणाम पुरवठा साखळीवर कसा होतो आणि त्याचा संबंध थेट सरकारच्या आत्मनिर्भर धोरणाशी कसा लागतो हे तपासणं रंजक ठरेल. चला तर मग पहिल्याच पानावरच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट बातमीने सुरुवात करूया. NCLT क्लिअर्स डीमर्जर ऑफ 4 वेदांता कोज. वेदांता समूहाच्या विभाजनाला मंजुरी मिळाली आहे. पण मला एक प्रश्न पडतो की एवढी मोठी यशस्वी कंपनी ती स्वतःचे तुकडे का करत आहे? यामागे नक्की काय विचार आहे? हाच तर कळीचा मुद्दा आहे. याला म्हणतात व्हॅल्यू अनलॉकिंग. वेदांता हा एक महाकाय समूह आहे, ज्यात ॲल्युमिनियम, तेलवायू, लोह पोलाद, पॉवर असे अनेक व्यवसाय एकत्र आहेत. आत्तापर्यंत होतं असं की एखाद्या गुंतवणूकदाराला फक्त त्यांच्या तेलवायू व्यवसायात रस असला तरी त्याला पूर्ण वेदांताचा शेअर विकत घ्यावा लागायचा. अच्छा. यामुळे प्रत्येक व्यवसायाचं खरं मूल्य दडपलं जात होतं. म्हणजे आता गुंतवणूकदारांना निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळेल, पण यामुळे त्यांच्यासाठी गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होणार नाहीत का? म्हणजे आधी एका शेअरमध्ये सगळं मिळत होतं, आता त्यांना 4 वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे. थोडी गुंतागुंत वाढेल, पण याचा फायदा जास्त आहे. आता प्रत्येक कंपनीची कामगिरी स्वतंत्रपणे मोजली जाईल. ॲल्युमिनियम कंपनीचं व्यवस्थापन फक्त ॲल्युमिनियमवर लक्ष केंद्रित करेल. जबाबदारी निश्चित होते. अगदी. आणि प्रत्येक व्यवसायाला त्याच्या गरजेनुसार भांडवल मिळवणं सोपं होतं. थोडक्यात काय की मोठं जहाज चालवण्याऐवजी 4 वेगवान बोटी चालवणं जास्त सोपं आहे. ही अंतर्गत आत्मनिर्भरता साधण्याचा एक प्रयत्न आहे. अंतर्गत आत्मनिर्भरता, वा. आणि याच पानावर दुसरी बातमी आहे जी बाह्य आत्मनिर्भरतेबद्दल बोलते असं वाटतंय. JSW एनर्जी सेटिंग अप विंड टर्बाइन ब्लेड युनिट्स. JSW एनर्जी स्वतःचं पवनचक्कीची पाती बनवणार आहे. म्हणजे वेदांता स्वतःला आतून मजबूत करतंय, तर JSW बाहेरच्या अवलंबत्वावर मात करतंय. तुम्ही दोन्ही बातम्या अगदी अचूक जोडल्या आहेत. यालाच बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणतात. JSW एनर्जी पवन ऊर्जा निर्माण करते, पण त्यासाठी लागणारी पाती, जी पवनचक्कीचा सर्वात महत्त्वाचा आणि महागडा भाग आहे, ती आत्तापर्यंत दुसऱ्या देशांकडून आयात करत होती. विशेषतः चीन आणि युरोपमधून. बरोबर. हो. आता ते स्वतःच बनवणार, म्हणजे पूर्ण सप्लाय चेनवर त्यांचं नियंत्रण येईल. म्हणजे उद्या जागतिक बाजारात काही संकट आलं किंवा पुरवठा विस्कळीत झाला तरी JSWचं काम थांबणार नाही. अगदी. खर्च, गुणवत्ता आणि पुरवठा या तिन्ही गोष्टी त्यांच्या हातात येतील. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हे एक मोठं धोरणात्मक पाऊल आहे. खूपच इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला वेदांतासारखी कंपनी कार्यक्षमतेसाठी विभागली जाते, तर दुसऱ्या बाजूला JSW सारखी कंपनी नियंत्रणासाठी स्वतःच्या पुरवठा साखळीचा विस्तार करते. आणि दोन्हीचा उद्देश एकच आहे, जागतिक स्पर्धेत अधिक मजबूत होणे. आणि ह्याच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातही एक वेगळीच युती होताना दिसते. सारेगामा इंक्स म्युझिक फंडिंग डील्स विथ भन्साली प्रोडक्शन्स. सारेगामा आणि संजय लीला भन्साळी एकत्र आल्यात. हे फक्त गाण्यांपुरतं मर्यादित नाहीये, नाही का? अजिबात नाही. ही बातमी मनोरंजन उद्योगात बदलत असलेल्या व्यावसायिक समीकरणांचं उत्तम उदाहरण आहे. सारेगामा आता फक्त एक म्युझिक कंपनी राहिलेली नाहीये. त्यांच्याकडे संगीताचा प्रचंड मोठा वारसा आहेच, पण आता ते कंटेंट निर्मितीमध्ये थेट भांडवल गुंतवत आहेत. ते भन्साळींच्या आगामी चित्रपटांना आणि वेब सिरीजला केवळ संगीत देणार नाहीत, तर त्यासाठी पैसाही पुरवणार आहेत. बरोबर. म्हणजे कंटेंट तयार करण्यापासून ते त्यातून मिळणाऱ्या संगीताच्या हक्कांपर्यंत सगळी सूत्र एकाच ठिकाणी राहतील. हे खूपच शक्तिशाली मॉडेल आहे. हो. आणि हे OTTमुळे बदललेल्या समीकरणांमुळे शक्य झालं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत म्युझिक कंपन्या फक्त अल्बम विकत होत्या. आता त्या कंटेंट निर्मितीमध्ये थेट भागीदार होत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की चांगला कंटेंट असेल तर त्यातील संगीत वर्षानुवर्ष त्यांना कमाई करून देईल. हा परिणाम आपल्याला रुपयाच्या बातमीत दिसतोय. पहिल्या पानावरची ब्रेकिंग न्यूज आहे, रुपी फॉल्स पास्ट $83 मार्क फॉर फर्स्ट टाइम.
रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक पातळीवर घसरलाय. ही एक चिंताजनक बातमी आहे. यामागे आउटफ्लोज हे कारण दिलं आहे, आउटफ्लोज. ज्याचा सोपा अर्थ आहे की परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. ते भारतीय शेअर्स विकून मिळालेले रुपये डॉलरमध्ये बदलून आपल्या देशात परत नेत आहेत. यामुळे बाजारात डॉलरची मागणी अचानक वाढते आणि रुपया कमजोर होतो. याचा थेट परिणाम म्हणजे आयात केलेल्या वस्तू महागणार. म्हणजे पेट्रोल, डिझेलपासून ते आपल्या हातातल्या मोबाईल फोनपर्यंत सगळ्याच्या किमती वाढू शकतात. बरोबर, महागाई वाढण्याचा धोका आहे, पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. अच्छा. रुपया कमजोर झाल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा फायदा होतो. विशेषतः IT आणि फार्मा कंपन्या, ज्यांची बहुतेक कमाई डॉलरमध्ये असते, त्यांचा नफा वाढतो. कारण भारतात आणल्यावर त्या प्रत्येक डॉलरचे त्यांना जास्त रुपये मिळतात. अगदी. आणि इथेच मला एक दुसरी बातमी जोडायची आहे. एका बाजूला रुपया घसरल्याने IT कंपन्यांचा नफा वाढतोय आणि त्याचवेळी बातमी आहे की इंडिया इंक मे ऑफर ॲव्हरेज सॅलरी हाईक ऑफ 9% इन 2026. म्हणजे 2026 मध्ये कंपन्या सरासरी 9% पगारवाढ देतील. या दोन्ही बातम्यांचा काही संबंध आहे का? नक्कीच आहे. हीच तर खरी गोम आहे. बातमीत स्पष्ट म्हटलं आहे की ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रासोबतच IT क्षेत्रात पगारवाढ सरासरीपेक्षा जास्त असेल. याचं कारण म्हणजे एक तर रुपया घसरल्यामुळे वाढलेला नफा आणि दुसरा म्हणजे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी. हे दोन्ही ट्रेंड एकमेकांना पूरक आहेत आणि IT क्षेत्रासाठी एक सकारात्मक चित्र निर्माण करत आहेत. हो. पण 9% वाढीची बातमी ही महागाईच्या दरासोबत वाचायला हवी, नाही का? जर महागाई 7-8% असेल तर खरी वाढ तर फक्त 1-2% झाली. अगदी योग्य मुद्दा. म्हणूनच सरासरी हा शब्द महत्वाचा आहे. ही बातमी अर्थव्यवस्थेची दिशा दाखवते. ज्या क्षेत्रांची निर्यात चांगली आहे, जिथे वाढीची शक्यता आहे, तिथे पगारवाढ जास्त असेल. यातून कळतं की अर्थव्यवस्थेचे इंजिन कोणती क्षेत्र चालवत आहेत. आणि याच आत्मनिर्भरतेच्या आणि जागतिक स्पर्धेच्या गोष्टीला पुढे नेणारी बातमी तंत्रज्ञान क्षेत्रातून आहे. ॲपल इन अर्ली टॉक्स विथ मुरुगप्पा ग्रुप्स CG सेमी फॉर चिप पॅकेजिंग. ही बातमी वाचून मला वाटलं की ही फक्त एक व्यावसायिक बोलणी नाही, तर त्याहून खूप काहीतरी मोठं आहे. हे भारताच्या सेमीकंडक्टर मिशनसाठी एक प्रचंड मोठं पाऊल ठरू शकतं. सेमीकंडक्टर बनवणं ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यातला शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे पॅकेजिंग. हो, आणि जर ॲपलसारखी जगातली आघाडीची कंपनी आपल्या आयफोनसाठी लागणाऱ्या चिपचा पॅकेजिंगचं काम भारतातल्या मुरुगप्पा समूहाला देत असेल, तर हा भारतीय तंत्रज्ञान क्षमतेवर शिक्कामोर्तब आहे. म्हणजे हे फक्त एक कंत्राट नाही, तर यातून एक संपूर्ण इकोसिस्टम तयार होऊ शकते. अगदी. याला अँकर क्लायंट मिळणं म्हणतात. एकदा ॲपलसारखा मोठा आणि गुणवत्तेबद्दल अत्यंत काटेकोर असलेला ग्राहक आला की जगातील इतर कंपन्यांचाही भारतात येण्याचा आत्मविश्वास वाढतो. अच्छा. या एका बातमीमुळे भारतात सेमीकंडक्टरशी संबंधित इतर अनेक कंपन्या येऊ शकतात आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणारी दुसरी बातमी येते, रिलायन्सकडून येते. RIL प्लॅन्स फॉर इंटू जिनोमिक डायग्नॉस्टिक्स. रिलायन्स आता जेनेटिक्स चाचण्यांच्या क्षेत्रात उतरणार आहे. हे आरोग्य क्षेत्रातलं दुसरं जिओ मोमेंट ठरू शकतं का? ही शक्यता नाकारता येत नाही. रिलायन्सची कार्यपद्धतीच आहे की ते कोणत्याही क्षेत्रात उतरतात तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर ॲट स्केल उतरतात आणि किमती कमी करून बाजारपेठ काबीज करतात. बरोबर. जेनेटिक चाचण्या सध्या खूप महाग आहेत, त्यामुळे त्या ठराविक लोकांपुरत्याच मर्यादित आहेत. या चाचण्यांमधून भविष्यात होणाऱ्या आजारांचा अंदाज लावता येतो. म्हणजे आजार होण्याआधीच तो रोखता येऊ शकतो. यालाच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणतात. बरोबर. रिलायन्सने जर या चाचण्या स्वस्त केल्या तर त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. यामुळे आरोग्य सेवेचं लोकशाहीकरण, डेमोक्रेटायझेशन होईल. बरोबर. हे आरोग्य सेवा क्षेत्रात मोठं स्थित्यंतर घडवू शकतं. या भविष्यातील तंत्रज्ञानाच्या गोष्टींपासून आता आपण थेट जमिनीवरच्या रोजच्या जगण्याशी संबंधित बातम्यांकडे येऊया. FSSAI प्लॅन्स ॲक्शन अगेन्स्ट यूज ऑफ अडल्टरेटेड पनीर. भेसळयुक्त पनीर विकणाऱ्यांवर FSSAI कारवाई करणार आहे. ही बातमी दिसते तितकी साधी नाही असं मला वाटतं. अजिबात नाही. ही थेट ग्राहकांच्या आरोग्याशी आणि विश्वासाशी जोडलेली आहे. पनीरसारख्या रोजच्या वापरातील पदार्थात भेसळ होणं ही खूप गंभीर गोष्ट आहे. FSSAI सारख्या नियामक संस्थेची भूमिका इथे खूप महत्त्वाची ठरते. पण आव्हान असं आहे की हा व्यवसाय खूप मोठा आणि असंघटित आहे. हो ना.
त्यामुळे केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर लोकांमध्ये आणि विक्रेत्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. आता एका धोरणात्मक बातमीकडे वळूया, जी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताच्या मोठ्या चित्रात चपखल बसते. गव्हर्नमेंट नोटिफाईज 280 crore रेअर अर्थ मिशन टू स्टार्ट ऑप्स. सरकारने रेअर अर्थ मिशनसाठी 280 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. हे रेअर अर्थ म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं महत्वाचं का आहे? रेअर अर्थ एलिमेंट्स हा 17 महत्वाच्या खनिजांचा समूह आहे. नावाप्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, पण त्यांचं शुद्धीकरण करणं अत्यंत कठीण आणि पर्यावरणासाठी घातक असतं. आज आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी आणि देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी लागणाऱ्या मिसाईल गायडन्स सिस्टमपर्यंत सगळीकडे या खनिजांचा वापर होतो. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा हा पाया आहे. हो, आणि या पायावर आज जगात जवळजवळ 90% नियंत्रण चीनचं आहे. 90%? हो. चीन या खनिजांचा पुरवठा नियंत्रित करून त्याचा वापर एक भूराजकीय शस्त्र म्हणून करू शकतो. म्हणूनच हे मिशन भारताला या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि सामरिक स्वायत्तता, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मिळवण्यासाठी गरजेचं आहे. आणि शेवटी आपल्याकडे वित्त मंत्रालयाची एक सूचना आहे. ही MSMEs म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर सबऑर्डिनेट डेट या योजनेला मुदतवाढ दिली आहे. हे थोडं सोपं करून सांगाल का? ही सूचना वरवर किचकट वाटली तरी तिचा अर्थ खूप खोल आहे. MSMEs हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, आहे की नाही? पण ते अनेकदा आर्थिक संकटात सापडतात. सबऑर्डिनेट डेट हा एक प्रकारचा कर्जपुरवठा आहे, जो संकटात असलेल्या पण सक्षम कंपन्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी दिला जातो. पण हे कर्ज खूप जोखमीचं असल्यामुळे बँका ते द्यायला तयार नसतात. मग ही योजना कशी मदत करते? इथे सरकार जामीनदार म्हणून उभं राहतं. सरकार त्या कर्जाच्या 90% रकमेची हमी घेतं. अच्छा. त्यामुळे बँका अशा उद्योगांना कर्ज द्यायला धजावतात. हे कर्ज म्हणजे त्या कंपनीसाठी एक प्रकारे संजीवनी ठरते. आणि या योजनेला सरकारने मुदतवाढ दिली आहे. याचा अर्थ सरकारला जाणीव आहे की अर्थव्यवस्थेच्या या कण्याला अजूनही आधाराची गरज आहे. मोठ्या कंपन्यांप्रमाणे छोट्या उद्योगांनाही आत्मनिर्भर बनवणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी. तर आज आपण या एकाच दिवसाच्या वृत्तपत्रातून पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्था कशी वेगवेगळ्या स्तरांवर स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. वेदांता आणि JSW सारख्या कंपन्यांच्या धोरणात्मक निर्णयांतून, ॲपल आणि रिलायन्सच्या तंत्रज्ञानातील पावलांमधून आणि सरकारच्या रेअर अर्थ मिशन किंवा MSME योजनांसारख्या धोरणांमधून एक आत्मनिर्भरतेचा समान धागा स्पष्ट दिसतोय. अगदी. या सर्व बातम्या बदलाची कहाणी सांगतात. पण यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या मोठ्या बदलांचा, रुपयाच्या किमतीपासून ते स्वस्थ जेनेटिक चाचण्यांपर्यंत आणि सरकारच्या योजनांपर्यंत येत्या काळात एका सामान्य माणसाच्या जीवनावर किंवा छोट्या व्यापारावर नेमका काय आणि कसा परिणाम होईल? मथळ्यांमध्ये दिसणारी आत्मनिर्भरता आणि प्रत्यक्ष जमिनीवरचा अनुभव यात किती अंतर असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.